दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला 20 दिवस होत आहेत. त्यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर तोडगा निघाला पाहिजे अशी आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत मांडत उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावरही टिप्पणी केली आहे. विषय उद्या त्यांनी आंदोलन करतायत, चांगली गोष्ट आहे. त्यांच्या पक्षाचे काय ध्येय धोरण आहे, त्यांनी का आंदोलन हाती घेतलेलं आहे याबद्दल आपण जास्त चर्चा करणं योग्य नाही. परंतु काही का असाना या माध्यमातून त्यांना रामाची आठवण झाली, हनुमानची आठवण झाली. हनुमान चाळीसा आता ते पठण करायला लागलेत. एक भक्तीच्या रसामध्ये ते आता लीन होत आहेत. हीच एक आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. नवनीत राणा अमरावतीमध्ये जे आरती करतायत याच नवनीत राणांनी हनुमान चालीसा म्हटली होती आणि त्याच्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. याच्या आठवणी आता जागे करून दिल्या जातात. तसंच होईल ना. नवनीत राणा दाम्पत्याने मुंबईला आरती करायचा प्रयत्न केला. सत्ता होती, आपल्याकडे ताकद होती. त्यांना तातडीने अटक केलं, 13 दिवस जेलमध्ये ठेवलं. आता हेच माझे आता ते आरती करायला दुसरीकडे चाललेले आहेत. आता जर यांच्यावर कारवाई झाली तर काय म्हणतील. परंतु हे सरकार त्यांच्या आरतीला कुठे अडवणार नाही. अत्यंत भक्तिभावाने त्यांनी आरती करावं अशा आमच्या त्यांना शुभेच्छा राहणार. नवनीत राणा जे आरती करणार होते त्यांच्या घरामध्ये करणार होते, उद्धव ठाकरे जे आरती करतात ते मंदिरामध्ये करतात, तर त्यांच्यावरती सरकार कसं काय करू शकतं? बंधन नाही, बंधन आम्ही घालणारच नाही ना. सरकार कोणत्याही प्रकारचं बंधन त्यांच्यावर घालणार नाही. त्यांनी आरती करावी, निश्चित करावी. भक्ती, मी तेच सांगेल तुम्हाला की भक्ती करत असेल तर कुणालाही या देशामध्ये बंदी करता येणार नाही आणि करू पण नाही आणि आम्ही करणारही नाही. रामरक्षा या आंदोलनाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आलंय नागपूरमध्ये आहे म्हणून, आणि मोहन भागवतांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे. एक दिवस प्रयत्न झाला आहे. राम मंदिर उभारणीच्या सोहळ्याचा निमंत्रण जेव्हा त्यांना दिलं तेव्हा ते आले नाही. 3-4 दिवस अगोदर तर आम्हाला निमंत्रण मिळालं नाही म्हणून बोलत होते. परंतु नंतर निमंत्रण दिलं तर ते गेले नाही. म्हणून त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार इतरांनी करावाच असं त्यांनाही सुद्धा आग्रह धरू नये. म्हणून त्यांनी त्यांची भक्ती करावी. कोणी येव न येव, तो त्यांचा जो काय पक्षाचा कार्यक्रम आहे, हा राजकीय कार्यक्रम जो आहे तो त्यांनी व्यवस्थित पार पाडावा. नाही, पण असं देवेंद्रजींना किंवा यांना जे सल्ले देत आहेत संजय राऊत या वगैरे असे, हे कितपत योग्य वाटतात तुम्हाला? आता हे फुकटचे सल्ले कोण ऐकणार, कोण आहेत? सल्ले देणं त्यांचं काम आहे, ते देतात सल्ले. आणि ह्या सल्ल्यामुळेच उद्धव साहेबांना आज नागपूरला जावं लागलं. तिथं जाऊन ते काय मिळवणार आहे ते घरी गेल्यानंतर संध्याकाळी विचार करतील. वर्षा बांगल्याच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेसोबत जयंत पाटलांची तासभर चर्चा झाली. अर्थ खात्याबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. असं नाहीये. जयंत पाटील हे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. निश्चित वर्षावर चर्चा झाली. त्यात काय राजकीय घडामोडी काय घडतायत की काय, किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर बोलताना काय राजकीय चर्चा केली की काय, याचं कोणतीही माहिती जोपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा जयंत पाटील देत नाही तोपर्यंत यातली सत्यता इतर काही गोष्टीवर आपण मानू नये. त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतरच खरं काय काय घडामोडी घडल्या हे कळेल. म्हणून ह्या चर्चा आता सध्याच्या घडीला या अनेक पक्षाशी चालू आहेत. पण जयंत पाटलांच्या पाठोपाठ पार्थ पवारही पोहोचले त्यानंतर तिथे, म्हणजे ही भेट झाल्यानंतर, म्हणून त्यात जास्त उधार झाले. हो, होऊ शकतं ना. राजकारणामध्ये ह्या सगळ्या चेंजेस आता याची सुरुवात झालेली आहे. शरद पवार साहेब आता एनडीए बरोबर चर्चा करतात असं ऐकलंय. जयंत पाटील असेल, सुनील तटकरे असेल, ह्या वेगळ्या चर्चा करतात असं ऐकून आहे. म्हणून या चर्चेचा जो काही सारांश आहे किंवा याच्यातून जे काही निघणार आहे ते काही 2-4-8 दिवसामध्ये मला वाटतं बाहेर यायला काही हरकत नाही. आपणच भाकीत केलं होतं ना यांच्याबाबत, जयंत पाटलाबाबत. आता ते जवळ आलंय का ते पूर्ती होण्याचं? मी केलेले सर्व भाकीत आतापर्यंत खरे ठरलेले आहेत आणि म्हणून एक 8 दिवस थांबा. या भाकीताचा सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल. अनेक लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनेचा शेवट या 8 दिवसामध्ये होईल असं मला वाटतं. शरद पवार पाटील कुठे प्रवेश करतील? जयंत पाटील कुठे प्रवेश करतील? ते आता तर आजच्या घडीला तरी सांगता येणार नाही. जयंत पाटलांची काय मनस्थिती आहे किंवा त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे ते वरिष्ठ ते त्याच्यावर निर्णय घेतील आणि त्यानुसारच योग्य ती वाटचाल पुढे चालू राहील. परंतु मला आतापर्यंत त्यांच्या राजकीय काय चर्चा झाल्यात याबद्दलचं कोणतंही माहिती नाही. पण जयंत पाटील 8 दिवसात पक्ष सोडतील का?
त्याबद्दलची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही आहे. त्यावर जो काय चर्चा झाल्यात का नाही किंवा काय चर्चा झाल्यात याबद्दल वरिष्ठ नेते निर्णय घेतील. पण याच अर्थ खात्यावरून दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जी अमित शहा यांची भेट घेतली, अर्थ खातं राष्ट्रवादीला जाऊ नये ते शिवसेनेला मिळावं अशा देखील चर्चा दिल्लीच्या राजकारणात. आता ह्या सगळ्या चर्चा चालत राहणार आहे. कोणतं खातं कुणाला जावं, कोणती काय घ्यावं. प्रथमतः यांचं काही मनोमिलन होतंय का याच्याकडे लक्ष द्या ना. जर ते झाल्यानंतरचं जर त्याच्या गोष्टी आहेत म्हणून आता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. सोनम वांगचूक यांचं दिल्लीला आंदोलन सुरू आहे. 18 दिवस उपोषण झाले. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पण एकत्र येत त्यांना पाठिंबा देणार आहे. शिवाजी पार्कवर रविवारी सभा घेत आहे. दिल्लीला जे उपोषण चालू आहेत जवळपास 17वा 18वा दिवस आहे, 20वा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावली चाललेली आहे आणि त्याच्यावर हायकोर्टाने सुद्धा काही सूचना दिलेल्या सरकारला. सरकार त्या सूचनेची अंमलबजावणी